भारतातल्या लोकांसाठी उन्हाळा ही एक दरवर्षी येणारी आणि दरवर्षी घडणारी घटना असते. भारतातला उन्हाळा कडक असतो. आपल्याकडं 35, 40 किंवा 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान ही एक सामान्य गोष्ट असते. आपल्याला त्याची सवय आहे. कदाचित भारतीय लोकांना त्याची सवय झाली असावी. त्यामुळे त्याचा जरी त्रास झाला तरी फार काही प्रचंड आपल्याकडे तसं घडत नाही. पण युरोपमधला यावेळचा उन्हाळा मात्र धोकादायक झालाय. धोकादायक म्हणण्यापेक्षा जीव घेणा झालाय असं म्हणू शकतो. कारण युरोपमध्ये मागच्या एका आठवड्यात फक्त उन्हामुळे 1300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. आणि हा फक्त आकडा उन्हामुळे झालेल्या मृत्यूंचा आहे. आणि एवढा आकडा वाढत चाललाय की हा आकडा आतापर्यंत तेवढाच असेल की नाही सांगता येत नाही. कारण 2 दिवसापूर्वीचा हा 1300 नंबर आहे. आता हा नंबर अजून वाढला असेल. एकट्या फ्रान्समध्ये जवळजवळ 1000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. जर्मनी, नेदरलँड्स, पोलंड प्रत्येक देशामध्ये ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. आणि यामध्ये सर्वात जास्त मृतांची संख्या आहे ती 65 वर्षांच्या वरील वृद्धांची संख्या सर्वात जास्त आहे. मग हे नेमकं आताच का घडायला लागले? युरोपमध्ये असा उन्हाळा कधी आलाय काय? आणि नेमकं याच्या मागचं वैज्ञानिक कारण काय आहे ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. यावेळचा उन्हाळा हा युरोपसाठी प्रचंड कडक असा उन्हाळा आहे. यावेळचं उन्हाळ्यातलं जे तापमान आहे ते आजपर्यंत युरोपनं कधीही न अनुभवलेलं तापमान आहे. फ्रान्समधलं टेम्परेचर जर बघितलं तर 1947 नंतर पहिल्यांदा फ्रान्समध्ये 44 डिग्रीचा पारा यावेळेला तिथल्या लोकांनी बघितला आणि प्रचंड उन्हाळा होता. याचबरोबर जर्मनीमध्ये 41.7 डिग्री सेल्सिअस, झेक रिपब्लिकमध्ये 41.1 डिग्री सेल्सिअस, युकेमध्ये 37.3 डिग्री सेल्सिअस असे आकडे यावर्षी बघायला मिळाले. आता तुम्हाला वाटेल की 37 डिग्री सेल्सिअस किंवा 41 डिग्री सेल्सिअस ही आपल्याकडची कॉमन गोष्ट आहे. पण तरी देखील युरोपसाठी ती कॉमन नाही. आणि याच्यामध्ये आणखी एक हीट वेव्हचा फॅक्टर आहे, तो मी पुढे सांगतो. पण सगळ्यात पहिल्यांदा फ्रान्समध्ये ऐकून घ्या, 1000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. स्पेनमध्ये 400 पेक्षा जास्त लोक मेलेले आहेत. जर्मनीमध्ये 7, इंग्लंड, पोलंड, बेल्जियम या सगळ्या देशांच्या मध्ये कित्येक लोकांचा मृत्यू झालाय. अनेक लोक फ्रान्समध्ये पोहायला म्हणून गेले आणि पोहायला गेलेल्यांच्या मध्ये 40 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. कारण ते पाण्यात बुडून मेले. कारण पाण्याच्या बाहेर आलं तर उष्णता सहन होत नव्हती. मग तुम्हाला अनेक प्रश्न पडत असतील मनात, त्या प्रश्नांची उत्तरही पुढे देतो. पण मुद्दा असा आहे की अशा प्रकारची घटना युरोपमध्ये या अगोदर देखील घडलेली होती. 2003 साली युरोपमध्ये अशाच प्रकारची एक हीट वेव्ह आलेली होती ज्यामध्ये 80,000 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालेला. एकट्या फ्रान्समध्ये 14,000 लोकांचा मृत्यू झालेला. आणि ही गोष्ट आता जवळजवळ 23 वर्षांनी पुन्हा घडते आहे आणि तीही जून महिन्यात. आपल्याकडे देखील उन्हाळा कडक होता. आत्ता जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आपल्याला थोडाफार पाऊस बघायला मिळाला. अन्यथा आपल्याकडे देखील अशीच परिस्थिती होती. पण तरी देखील अशा डायरेक्ट मृत्यूंची संख्या मात्र आपल्याकडे नव्हती. त्याची काही इतर कारणं देखील असतील. याचं एक महत्त्वाचं वैज्ञानिक कारण आता दिलं जात आहे ते म्हणजे हीट वेव्ह आणि त्याचबरोबर एक हीट डोम. आता हीट डोम म्हणजे काय? तर जनरली उन्हाळ्यामध्ये उष्णता असते, सनलाईट असते, म्हणजे सूर्यप्रकाशामुळे हवा खूपच गरम होते आणि जमिनीच्या जवळ जी हवा गरम होते ती असं असायला पाहिजे वैज्ञानिक दृष्टीनं की जेव्हा हवा गरम होते तेव्हा ती वर जाते. वर गेली की पुन्हा नवीन हवा त्या ठिकाणी येते आणि अशा पद्धतीनं हवेचं सर्क्युलेशन चालू असतं. पण प्रत्यक्षामध्ये या ठिकाणी ज्याला ओमेगा ब्लॉक म्हटलं जातं, आता ग्रीक लेटर्समध्ये ओमेगा म्हणून असं एक चिन्ह आहे. या ओमेगा चिन्हासारखा एक ब्लॉक तयार होतो ज्यामध्ये जमिनीवरची जी हवा आहे ती गरम होते पण ती वरती जात नाही. त्याच्यावरती इतर काही फॅक्टर्समुळे ती हवा दाबली जाते. म्हणजे एक डोम सारखा, ओमेगा सारखा शेप तयार होतो प्रत्येक भागावरती. आणि असा हा डोम आता सध्या युरोपच्या अनेक भागांमध्ये तयार झालेला आहे. आणि झालंय असं की या डोम मध्ये जी गरम हवा आहे ती बाहेर पडत नाही, ती त्याच ठिकाणी अडकून बसते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या बाजूनं सूर्यप्रकाश तरी असतोच, त्यामुळे तिथलं टेम्परेचर हे प्रमाणापेक्षा जास्त वाढतं. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला ही माहिती असेलच की युरोपमध्ये जी तिथली ह्युमिडिटी आहे, आर्द्रता आहे हवामानातली, ती प्रचंड कमी आहे. त्यामुळे तिथं देखील त्या गोष्टीचा फटका बसतो. दुसरी एक गोष्ट यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे की जेव्हा रात्र होते त्यावेळेला देखील ही हवा त्या डोममध्ये ट्रॅप होऊन राहते. त्यामुळे रात्री देखील अतिशय गरम असतात आणि तिथल्या लोकांना ते सहन होत नाहीत. आता असं होण्यामागचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे युरोपला याचा फटका बसायचं कारण म्हणजे युरोपमधली घरं.
युरोपमध्ये सहसा घरं अशा प्रकारची आहेत जिथं उष्णता ही आत ट्रॅप केली जाईल, म्हणजे आतल्या आतच राहील. कारण आपल्याला माहिती आहे की युरोपमध्ये साधारणतः थंडीचं हवामान असतं, तिथं जास्त थंडी असते, अनेक ठिकाणी बर्फ देखील पडतो. या सगळ्या गोष्टींच्यामुळे तिथली घरं अशा पद्धतीनं पहिल्यापासून बांधलेली आहेत की खिडक्या छोट्या असतात, दरवाजे देखील एकाच बाजूला जनरली असतात, किंवा आतल्या खोल्यांची जे भिंती असतात त्या देखील जाडजूड असतात, जेणेकरून हवा आत गरम राहील आणि जास्त थंडी वाजणार नाही. पण आता हा ट्रेंड बरोबर उलटा पडलाय. तिथली जी पूर्वीचं हवामान होतं ते हवामान तसं राहिलं नाही, हवामान बदलायला लागलं. त्यामुळं जी गरम हवा आत राहण्यासाठी म्हणून त्यांनी जे केलं होतं, आता अचानक नवीन उन्हाळा जो आजपर्यंत युरोपनं कधी अनुभवला नव्हता अशा प्रकारचा उन्हाळा आल्यामुळं आता जी हवा आत ट्रॅप व्हायला लागली ती इतकी ट्रॅप व्हायला लागली की आतलं टेम्परेचर देखील बाहेरच्या प्रमाणे प्रचंड वेगानं वाढायला लागलं आणि काहीही केलं तरी ते कूलच होईना. आता काहीही केलं तरी ते कूल होईना, कितीही पंखे लावले तरी थंड होईना. आणि तुम्हाला मग पुढचा प्रश्न पडला असेल की मग हे लोक एसी का लावत नाहीत. तर आता इथे एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे, ती म्हणजे युरोपमध्ये अशा प्रकारे थंडी इतकी प्रचंड असते की तिथं एसीची गरज आहे असं तिथल्या लोकांना आजपर्यंत कधी वाटतच नव्हतं. आणि हाच आता इथला एक महत्त्वाचा फॅक्टर झालाय, तिथल्या राजकारणाचा मुद्दा झालाय. फ्रान्समध्ये तर तिथले सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष एकमेकांच्या विरोधात भिडलेत, कारण युरोपला जर वाचवायचं असेल, फ्रान्सला वाचवायचं असेल तर एसी लावायला पाहिजे असं विरोधी पक्ष म्हणायला लागले. सत्ताधारी म्हणतात की एसीमुळे पर्यावरणाचं नुकसान होतं, वीज बिल वाढतं वगैरे. पण आता ही गोष्ट विचार करण्याची नाही आहे. एसी तिथल्या लोकांनी कधीही बसवला नाही, त्यांना त्याची गरज वाटली नाही, कारण हवामान थंड असतं. आणि एसी नसल्यामुळं आता जेव्हा ते सगळे ट्रॅप झालेले आहेत अशा वेळेला कितीही एसी तयार केले तरी ते युरोपची किंवा फ्रान्सची संपूर्ण जी डिमांड आहे ती भागवू शकणार नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळं एसी तिथं कधीच नव्हता. आता याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये देखील थंडी असली पण तरी देखील तिथं जवळजवळ 90% घरांच्या मध्ये एसी असतो. युरोपमध्ये आकडेवारी आहे काय, युरोपमध्ये फक्त 20% लोकांच्याकडे एसी आहे. फ्रान्समध्ये मागच्या वेळेला 2003ला जे मी घडलं म्हटलं त्यानंतर काही लोकांनी एसी बसवला, पण तरी देखील फ्रान्समध्ये फक्त 25% घरांमध्ये एसी आहे. ही लोक प्रचंड श्रीमंत आहेत, यांच्याकडे भरपूर पैसा आहे, पण यांना आजपर्यंत आपल्या घरात एसी लावलाच पाहिजे अशी सक्ती कधी वाटली नव्हती, अशी गरज कधी वाटली नव्हती. आणि यामुळे या लोकांना त्याचा आता फटका बसायला लागलाय. 2003मध्ये जी घटना घडलेली होती त्यामध्ये फ्रान्समध्ये 14,000 पेक्षा जास्त लोक मृत्यू पावले होते. यावेळचा फ्रान्सचा आकडा 1000 पेक्षा जास्त आहे आणि मागच्या 2 दिवसांमध्ये तो अजून वाढलेला असू शकतो. त्यामुळं कितीही सुधारलेले असतील, काही असतील, तरी हवामान बदल किंवा जेव्हा पर्यावरण आपल्या विरोधात उभं राहतं त्यावेळेला आपण तिथं काही करू शकत नाही. भारतासमोर यावर्षी एक प्रचंड मोठं संकट आहे ते एल निनोचं. एल निनो यावेळेला ॲक्टिव्ह झाला आहे आणि त्यामुळं आपल्याकडे पाऊस कशा पद्धतीनं पडतोय, किती तुरळक पडतोय ते आपण बघतोय. आणि तोही मागच्या आठवड्याभरात अशीच परिस्थिती आता युरोपमध्ये झालेली आहे. तिथं हीट डोम तयार झाला आहे, तोही ओमेगा ब्लॉक आहे. त्यामुळे तिथल्या लोकांचे प्रश्न वेगळे आहेत. आणखी एक गोष्ट सांगायला पाहिजे ती म्हणजे युरोपमध्ये आपल्यासारखा एक 4 महिन्याचा पावसाळ्याचा काही सलग पावसाळा नसतो किंवा सीझन नसतो. तिथल्या लोकांना हा उन्हाळा जूनमध्ये, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये देखील सहन करावा लागू शकतो. त्यामुळे त्यांच्यासमोरची समस्या ही गंभीर आहे, आपल्या समोरची ही गंभीर आहे. त्यामुळे पर्यावरणाचं हे जे संकट आहे ते लोकांनी वेळीच ओळखलं आणि त्यासाठी पावलं उचलली तरच खरं आहे. अन्यथा भविष्यातलं जे संकट असणार आहे त्याचा आपण अजूनपर्यंत कधीही विचार केला नसेल, इतकं भयानक असेल. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.